नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान याच्या पेपर 2 मधील आज आपण क्लिनिकल प्रेझेंटेशन ऑफ कॉमन पॅरासायटिक डिसीजेस हा टॉपिक पाहणार आहोत. त्याच्या नोट्स NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार पाहणार आहोत. तर क्लिनिकल प्रेझेंटेशन ऑफ कॉमन पॅरासायटिक डिसीजेस यामध्ये पॅरासाइट्स आर द मोस्ट कॉम्प्लेक्स ऑफ ऑल मायक्रोब्स इन्फेक्टिंग ह्युमन काइंड. इट कॅन बी युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. पॅरासाइट्स टेक देअर न्यूट्रिशन फ्रॉम देअर होस्ट वेअर दे लिव्ह. आता पॅरासाइटचे कॅरेक्टर्स त्यामध्ये receives nutrition and shelter from another organism where it lives, does not necessarily cause diseases and living in association with the host. तर हे होतं पॅरासाइट बद्दल इंट्रोडक्शन. नेक्स्ट आहे क्लासेस ऑफ पॅरासाइट, मेनली क्लासिफाईड इंटू फॉलोइंग कॅटेगरीज. आता आपण पॅरासाइटचे क्लासेस पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला क्लास आहे युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे हॅव्हिंग सिंगल सेल आणि अंडर मायक्रोस्कोप विजिबल असतात फक्त मायक्रोस्कोप खाली. मल्टीसेल्युलर म्हणजे व्हिज्युअलाइज्ड बाय नेकेड आय. त्यानंतर एक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइट म्हणजे जे लिव्ज आउटसाइड ऑन सरफेस ऑफ अ बॉडी ऑफ द होस्ट आणि एंडोपॅरासाइट म्हणजे इनसाइड द बॉडी ऑफ द होस्ट. त्यानंतर टेम्पररी आणि परमनंट. टेम्पररी पॅरासाइट विजिट्स होस्ट फॉर अ शॉर्ट पिरियड, परमनंट पॅरासाइट थ्रू आउट इट्स लाईफ पिरियड. आणि नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट आणि ऑब्लिगेटरी पॅरासाइट. तर हे होते पॅरासाइटचे क्लासेस. आता पॅरासाइट ज्याच्या बॉडीमध्ये राहतो त्याला आपण होस्ट असं म्हणतो. बॉडी दॅट प्रोव्हाइड्स नरिशमेंट अँड हार्बर्स पॅरासाइट. होस्ट मे सफर इंजुरी अँड लूज न्यूट्रियंट्स. आता होस्टचे पण प्रकार आहेत. त्यामध्ये 4 प्रकार सांगितलेले आहेत. डेफिनेटिव्ह होस्ट, इंटरमिजिएट होस्ट, रिझर्वायर होस्ट आणि पॅराटेनिक होस्ट. तर एक एक पाहूयात. डेफिनेटिव्ह होस्ट म्हणजे काय, तर यामध्ये अडल्ट स्टेज ऑफ पॅरासाइट राहतो, त्याला डेफिनेटिव्ह होस्ट म्हणतात. इंटरमिजिएट होस्टमध्ये लार्वल स्टेज पॅरासाइट राहतो. रिझर्वायर होस्ट हार्बर्स द पॅरासाइट. आणि लास्टचं पॅराटेनिक होस्ट म्हणजे असा होस्ट जो पॅरासाइटला ट्रान्सपोर्ट किंवा कॅरी करतो. तर हे होते होस्टचे टाईप्स. त्यानंतर हॅबिटाट. आता प्लेस वेअर पॅरासाइट नॅचरली लिव्ज अँड ग्रोज इज नोन ॲज हॅबिटाट. आधी आपण पाहिलं जर बॉडीमध्ये राहत असेल तर त्याला होस्ट म्हणतात, पण जर ते नॅचरली राहत असेल तर त्याला हॅबिटाट असं म्हणतात. नेक्स्ट पॉईंट आहे रिलेशन बिटवीन होस्ट आणि पॅरासाइट. आता होस्ट आणि पॅरासाइटमध्ये काय प्रकारचे रिलेशन आहे, तर इथे 3 प्रकारचे रिलेशन असतात. सिम्बायोसिस, कमेन्सालिझम आणि पॅरासिटिझम. एक एक पाहूयात. सिम्बायोसिस म्हणजे पॅरासाइट अँड होस्ट आर म्युच्युअली डिपेंडेंट ऑन इच अदर, म्हणजे ते एकमेकांवर अवलंबून असतात, त्याला सिम्बायोसिस असं म्हणतात. त्याच्यामध्ये दोघांचा पण बेनिफिट असतो. नेक्स्ट आहे कमेन्सालिझम. कमेन्सालिझम म्हणजे काय, तर होस्टचा बेनिफिट पण नसतो आणि त्याला हार्म पण नसतो, फक्त पॅरासाइटचा बेनिफिट असतो. त्या रिलेशनला कमेन्सालिझम असं म्हणतात. आणि पॅरासिटिझम म्हणजे काय, तर वन इज फुल्ली डिपेंडंट ऑन अदर, म्हणजे एक जण हा दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असतो. कॅनॉट लिव्ह इंडिपेंडेंटली, तो एकटा राहू शकत नाही, त्याला पॅरासिटिझम असं म्हणतात. तर यातला फरक नीट लक्षात ठेवा व एक्सप्लेन करताना तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. क्लासिफिकेशन ऑफ पॅरासाइट्स 3 प्रकारे क्लासिफाय केलेलं आहे. प्रोटोझोआ, स्ट्रॅमेनोपिला आणि ॲनिमॅलिया. त्यामध्ये हेल्मिन्स. आता प्रोटोझोआ म्हणजे काय, तर युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतात. सिम्पल पॅरासाइट्स ऑप्टेन न्यूट्रिशन बाय इंजेस्टिंग न्यूट्रियंट्स प्रेझेंट इन द होस्ट, मे बी मोटाईल आणि मोस्ट आर हार्मलेस. तर हे होते प्रोटोझोआ. नेक्स्ट आहे स्ट्रॅमेनोपिलाय. ते पण युनिसेल्युलर असतात. प्लांट लाईक ॲनिमल्स असतात, इन्क्लुडिंग डायटम्स आणि अल्गी, आणि कॉजेस गॅस्ट्रोइंटेस्टायनल इन्फेक्शन्स. थर्ड क्लासिफिकेशन आहे ॲनिमॅलिया म्हणजेच हेल्मिंथ ग्रुप. त्यामध्ये मल्टीसेल्युलर वर्म्स असतात, इलॉंगेटेड फ्लॅट ऑर राऊंड वर्म्स असतात, अफेक्ट सेव्हरल सिस्टम्स. हे पण इन्फेक्शन कॉज करतात आणि ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे असतात. त्यामध्ये निमॅन्थ हेल्मिन्स आणि प्लॅटी हेल्मिन्स. तर हे होतं क्लासिफिकेशन ऑफ पॅरासाइट. असा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण जे हेल्मिन्स पाहिले त्याच्यामधले निमॅट हेल्मिन्समधले आपण त्याचे टाईप्स पाहतोय. त्यामध्ये सुरुवातीला निमॅटोड्स, त्याचे कॅरेक्टर्स आणि क्लिनिकल इम्प्लिकेशन्स. त्यामध्ये निमॅटोड्समध्ये कॅरेक्टर्समध्ये अडल्ट वर्म असतात, 3 mm to 1 मीटर. त्याच्यानंतर लॉंग सिलेंड्रिकल अनसेगमेंटेड बोथ एंड्स पॉइंटेड असतात. बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते. सेक्सेस सेपरेट असतात आणि कंप्लीट लाईफ सायकल इन अ सिंगल होस्ट. ओव्हिपॅरस असू शकतात किंवा विव्हिपॅरस असू शकतात. याचे क्लिनिकल फीचर्स, मोस्ट पेशंट्स आर असिम्प्टमॅटिक, ॲबडॉमिनल पेन, इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन, परफोरेशन, त्यानंतर फीवर, अर्टिकारिया, कंजक्टिव्हायटिस, ॲनिमिया आणि मालन्यूट्रिशन. नेक्स्ट आपण पाहूयात सिस्टोड्स. त्यामध्ये सेगमेंटेड, लॉंग, फ्लॅटंड असतात, नो बॉडी कॅव्हिटी, लॅक द एलिमेंटरी कॅनल, सेक्सेस आर नॉट सेपरेट आणि हायली डेव्हलप्ड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नेक्स्ट ट्रिमॅटोड्स. लीफ लाईक फ्लॅट अनसेगमेंटेड वर्म्स. Females are longer and thinner than males, reside in the intestine, liver and lungs, lack the body cavity, sexes are not separate आणि ओव्हिपॅरस असतात. ह्याचे क्लिनिकल फीचर्स काय सांगितले, तर ॲबडॉमिनल पेन, ॲनोरेक्शिया, नॉशिया, डायरिया, फ्लॅटुलन्स आणि इन्फ्लेमेशन. आता ह्या टॉपिकचा लास्ट पॉईंट म्हणजे पॅथोजेनेसिस.
ॲस्कॅरिस कॅन कॉज द इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन. त्यानंतर हुकवर्म अटॅचमेंट टू द इंटेस्टायनल म्युकोजा कॉजेस इरिटेशन अँड ब्लिडिंग फ्रॉम द विलाय. त्यानंतर एन्झायमॅटिक डॅमेज, ॲलर्जिक रिॲक्शन्स, इन्फ्लेमेशन, त्यामध्ये एंटामिबा हिस्टोलिटिकाचं इन्फ्लेमेशन. त्यानंतर निओप्लास्टिक रिॲक्शन्स होऊ शकतात. सम पेशंट्स प्रोड्यूस कार्सिनोमा म्हणजे कॅन्सर कंडिशन. तर हे होते पॅथोजेनेसिस ऑफ पॅरासायटिक वर्म्स. अशा प्रकारे क्लिनिकल प्रेझेंटेशन ऑफ कॉमन पॅरासायटिक डिसीजेसच्या नोट्स इथेच संपतात. सिलेबस कॉपीनुसार नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत. यातील काय राहिलं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. व रोगनिदान संबंधित इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते अवश्य पहा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व इतर मित्रांमध्ये शेअर करा. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.